कांदा पिकामध्ये सगळ्यांचं स्वागत। 1.5 एकरात 25,000 खर्च। कांद्याची क्वालिटी उत्तम आणि चांगली राहण्याचं एकमेव कारण म्हणजे मिनी स्प्रिंकलर। 1.5 एकरामध्ये 400 ते 500 पाकिट आणि एक पाकिट 50 किलो असे वेगवेगळे रोगराई आणि किडीचा प्रादुर्भाव याच्यामध्ये बघायला मिळत नाही। हा मिनी स्प्रिंकलरचा सगळ्यात मोठा फायदा। नमस्कार शेतकरी मित्र, मी विजय कुमार सरूर कोठारी इरिगेशनच्या वतीने आपल्या सर्व शेतकऱ्यांचा कांदा पिकामध्ये सगळ्यांचं स्वागत। शेतकरी मित्र, आपल्या स्वयंपाक घरामध्ये कांदा नाही असा कधी होत नाही। स्वयंपाक म्हणल्यानंतर कुठली भाजी म्हणली तरी कांदा हा पाहिजेच आणि कांदा नाही तर स्वयंपाक नाही इथपर्यंत जरी म्हणलं तरी हरकत नाही, कारण की कांदा हा अत्यंत आवश्यक घटक आपल्या स्वयंपाकातील आहे। त्यासाठी कांदा पिकाची जी मागणी पाहिली ही वर्षानुवर्ष कधी कमी झाली किंवा वाढली असं म्हणणं सुद्धा चुकीचं ठरेल। कांदा हा रोज लागतो, सगळ्यांना लागतो, प्रत्येकाला लागतो। कांदा खाल्लाच पाहिजे आणि प्रत्येकजण कांदा खातात, कारण की ह्याचे औषधी गुणधर्म पण आहेत। आयुर्वेदिक दृष्टिकोनातून कांद्याला खूप महत्त्व आहे आणि त्याचा वापर प्रत्येकजण करतो आणि तो केला गेला पाहिजे। आता काय उन्हाळा सुरू होतो, उन्हाळ्यामध्ये सुद्धा उन्हाळी लागू नये म्हणून कच्चा कांदा रोज खाल्ला गेला पाहिजे असे आपले जुनी लोक सांगतात। शेतकरी मित्र, जसं कांद्याची मागणी वाढत आहे तसं कांद्याचं उत्पादन सुद्धा वाढवणं गरजेचं आहे। एकरी उत्पादन वाढवण्यासाठी बऱ्याच वेळेला असं होतं की कांदा शेतकरी म्हणतात की आमचा एवढा मोठा खर्च झाला आणि ह्या मोठ्या खर्चाच्या उपरोक्त आम्हाला मिळणारा दर खूप कमी आहे। ही जे बऱ्याच वर्षापासून चाललेलं दर उत्पादन ह्या सगळ्या गोष्टीच्या गोंधळापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो कमी खर्चामध्ये कांद्याचं उत्पादन घ्यायचं कसं। सरळ साधं सोपं आहे। आपण उत्तर सोलापुरातील मार्डी या गावामध्ये आहे। इथं पूर्ण सोलापूर जिल्ह्यातील जर विचार केला तर ह्या भागामध्ये सगळ्यात कमी पाऊस पडतो। माळढोक तर इथंच शेजारीच आहे आणि अत्यंत कमी पाऊस पडणारा, अत्यंत कमी पाणी असलेला हा भाग आहे। या भागातील श्री लखन फसके यांच्या शेतामध्ये मी आहे, तर यांच्या शेतातला जो कांदा पाहिला त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की जमीन तयार करण्यापासून ते कांदा काढेपर्यंत त्यांचा सगळा जो खर्च आहे, मला आजपर्यंत जेवढ्या कांद्याच्या शेतकऱ्यांना भेटलो त्यांच्यापेक्षा सगळ्यात कमी खर्चामध्ये हा कांदा पीक त्यांनी केलेला आहे। हा 1.5 एकराचा प्लॉट जो आहे इथं फक्त 25,000 रुपये खर्च झाला। 1.5 एकरात 25,000 खर्च। कुठली फवारणी नाही, फवारणी एकच केली ती ही निमार्कची, कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक नाही, म्हणजे हा विषमुक्त कांदा आहे। खताच्या मात्रा जर पाहिल्या 2 पोती 24-24 आणि 1 पोतं 052-34 ही एवढंच खत त्यांनी वापरलेलं आहे। आणि कांद्याची क्वालिटी पाहिली तर नंबर 1। कमी खर्चामध्ये 1.5 एकरामध्ये 400 ते 500 पाकिटं आणि एक पाकिट 50 किलोच एवढं उत्पादनाची यांची अपेक्षा आहे। ह्या भागात जर पुढच्या आपण पाहिलं तर तिथं त्यांचे काढणी चालू आहे आणि काढणीतून हे लक्षात येतं आहे की आरामशीर त्यांनी जे सांगतात त्याप्रमाणे तेवढं उत्पादन नक्कीच मिळणार आहे। क्वालिटी चांगली, खर्च कमी, मार्केटच्या हिशोबाने मार्केटमध्ये जर घेऊन गेल्यानंतर नक्कीच हे यांचं आजपर्यंत गेले 8-10 वर्षापासून एक कांदा करणारे शेतकरी आहेत। कधी हे नुकसान झालं किंवा आम्हाला कमी दर असताना सुद्धा आमचं नुकसान झालं असं यांच्याकडे कधी झालेलं नाही, कारण की ह्यांचा खर्चच कमी आहे आणि कांद्या पिकाला खर्च जास्त जे करतात तिथं कांदा सडतो। ह्यांच्या शेतामध्ये कुठेही फिरलं तर कांदा सड हा प्रकार बघायलाच मिळत नाही। कांद्याची क्वालिटी उत्तम आणि चांगली राहण्याचं एकमेव कारण म्हणजे मिनी स्प्रिंकलर। बरेच शेतकरी काय करतात की आपल्या शेतामध्ये कांदा लावण्यापूर्वी पाटानी पाणी देणे, कांदा लावून झाला की लगे पाटानी पाणी देणे, ह्या ज्या पद्धती आहेत, पाट पाणी पद्धत ही कांदा पिकासाठी घातक आहे आणि नुकसानकारक आहे। आज नवीन तंत्रज्ञान आहे, तर नवीन तंत्रज्ञानातून आपण मिनी स्प्रिंकलर वापरू शकतो। मिनी स्प्रिंकलरपेक्षा आणखीन चांगलं म्हणलं तर मायक्रो स्प्रिंकलर ह्याचाही वापर करू शकतो, पण ह्या शेतकऱ्यांनी मिनी स्प्रिंकलरचा वापर करतात आणि 1-2 वर्षाचा नाही, यांना पूर्णपणे 7 वर्षाचा अनुभव आहे ह्या मिनी स्प्रिंकलरचा। ह्या मिनी स्प्रिंकलरवरती त्यांनी उत्तम प्रकारे एकदा दोनदा नाही मागची 7 वर्ष झाले हा कांदा पीक घेत आहेत। ह्या मिनी स्प्रिंकलरवरती कांदा घेत आहेत, गहू घेत आहेत, सोयाबीन घेत आहेत। अशी पिकं जी आपली छोट्या छोट्या कालावधीत 3-3, 4-4 महिन्याची जे लहान पिकं आहेत त्या पिकांना ह्या मिनी स्प्रिंकलरवरती ह्यांना एवढा मोठा फायदा मिळून दिलेला आहे।
शेतकरी मित्र, जेव्हा या मिनी स्प्रिंकलरमधून पाण्याचे थेंब पडतात, बारीक पाण्याचे जे थेंब पडतात आकाशातून खाली पडतात, जसं कृत्रिम पाऊस पडावा त्या पद्धतीने हे पाऊस पडत असल्यासारखं वातावरण निर्माण होतं आणि कायमस्वरूपी इथं एक पोषक वातावरण तयार झाल्यामुळं कांद्या पिकाची वाढ चांगली होती. सतत येणारे जे किडीच्या मुळं चाटली जातात, रस शोषणाऱ्या किडींमुळं आणि त्याच्यावर डाग पडतात, हे सुद्धा प्रॉब्लेम ह्याच्यामुळं कंट्रोलमध्ये येतात. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, कांद्याचे शेंडे खराब होऊन पूर्णपणे कांदा सड होण्यासारख्या प्रकारचे असे वेगवेगळे रोगराई आणि किडीचा प्रादुर्भाव ह्याच्यामध्ये बघायला मिळत नाही. हा मिनी स्प्रिंकलरचा सगळ्यात मोठा फायदा. म्हणजे फवारण्या नियंत्रणात आणि खतसुद्धा अत्यंत कमी खर्चातलं खत व्यवस्थापनातून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घेता येतं. कमी खर्चाचं जास्ती उत्पादनाचं पीक घ्यायचं असेल तर शेतकऱ्यांनी नक्कीच मिनी स्प्रिंकलर वापरावं. 2 मिनी स्प्रिंकलरमधलं अंतर जर पाहिलं आपण तर हे 10 मीटर बाय 10 मीटर म्हणजे साधारण 30 फूट बाय 30 फूट एवढं अंतर आहे. आणि एकदा इन्स्टॉल केलं तर पीक काढेपर्यंत ह्याला हलवायचं नाही, काय नाही, एका जागेवरनं पूर्ण क्षेत्र तेवढं कव्हर करतं. आणि 1.5 एकरामध्ये यांच्या 85 हे नोझल बसलेले आहेत आणि मिनी स्प्रिंकलरचे नोझल टाकल्यामुळं हा सगळा एरिया व्यवस्थित भिजला जातो आणि ओलावा एकसारखा मिळतो. त्यामुळे कांद्याची क्वालिटी एकसारखी, वजन एकसारखं आणि उत्पादन जास्तीत जास्त मिळतं. मग शेतकरी मित्रांनो, आपल्याला एकरी कांद्याचं उत्पादन तर वाढवायचं आहे आणि तेही कमी खर्चामध्ये, तर मिनी स्प्रिंकलर सिस्टीम सगळ्यात उत्तम. आणि कोणत्या पद्धतीने आणखीन तुम्हाला याच्याबद्दल जास्त माहिती पाहिजे असेल तर नक्कीच ह्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला संपर्क करा. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.